नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रकरण पहिल्यामधला प्रॉब्लेम सेट 1 बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे प्रश्न दिला आहे आणि त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपण एक एक प्रश्न बघू. बघा पहिला प्रश्न काय आहे बघा, if m is equal to 1, 3, 5, n is equal to 2, 4, 6, then m intersection n is equal to what? आता बघा, इंटरसेक्शनचा अर्थ काय होतो? इंटरसेक्शन याचा अर्थ दोघांमध्ये असलेले सामायिक घटक. आता सेट एम मध्ये 1, 3, 5 आहे, सेट एन मध्ये 2, 4, 6 आहे. सो कॉमन फॅक्टर्स इन बोथ द सेट, कॉमन फॅक्टर्स, विच इज द कॉमन फॅक्टर हियर? बघा, here is 1, here is not 1, here is 3, here is not 3, here is 5, here is not 5. So in both the sets there is no common elements. दोघांमध्ये एकही कॉमन एलिमेंट नाही. and so m intersection n is equal to 5. Also we can write the null set असं पण आपण लिहू शकतो. दोघांमध्ये एकही कॉमन घटक नाही आणि म्हणून आपण दोघांचा इंटरसेक्शन m इंटरसेक्शन n इज इक्वल टू 5 और नल सेट. दुसरं उदाहरण घेऊ आपण. बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिले दुसरं उदाहरण, p इज इक्वल टू x such that x is an odd natural number. X is an odd natural number and the value of x is in between 1 or equal to 5. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आणि 5 बरोबर यांच्यामध्ये आहे. म्हणजे 5 पण येईल, त्याच्यात 1 येणार नाही. या चिन्हाचा अर्थ होतो इज लेस दॅन और इक्वल टू, म्हणजे एक्सची किंमत 5 पेक्षा लहान किंवा 5च्या बरोबर. आणि या चिन्हाचा अर्थ होतो एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी. तर बघा, 1 पेक्षा मोठी. प्रश्न लिहून घेऊ आधी. हाऊ टू राईट धिस सेट इन रोस्टर फॉर्म? हाऊ टू राईट धिस सेट इन रोस्टर फॉर्म? रोस्टर फॉर्म मध्ये हा सेट आपण कसा लिहिणार आहोत? बघा एकदम सोपं काम आहे, लक्ष द्या. p इज इक्वल टू, वी कॅन राईट दिस सेट, द गिवन सेट. द व्हॅल्यू ऑफ x इज ऑड नॅचरल नंबर. ऑड, बघा 2 प्रकारचे नंबर असतात, इव्हन नंबर, ऑड नंबर. इव्हन मध्ये काय येईल? 2, 4, 6 डॅश डॅश. ऑड मध्ये काय येईल? 1, 3, 5 डॅश डॅश. आता बघा तो काय म्हणतोय, x इज इन ऑड नॅचरल नंबर. नंबर कसा आहे? ऑड, म्हणजे हे नंबर येतील. आणि कसा आहे x? x चं वर्णन काय आहे? x इज इन बिटवीन मीन्स इट इज ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 5 or इक्वल टू 5. म्हणजे x ची किंमत 1 पेक्षा मोठी म्हणजे 1 येणार नाही, आणि 5 पेक्षा लहान किंवा 5च्या बरोबर म्हणजे हे 2 घटक येतील. कोणकोणते 2 घटक? 3 आणि 5. सो p have 2 elements, 3 and 5. So this is our answer.
हाऊ टू राईट दिस सेट इन रोस्टर फॉर्म? दिस इज अ रोस्टर फॉर्म. P इज इक्वल टू 3, 5. इथे हे महत्वाचं लक्षात आहे. आपण घेऊ शकतो की x कसा आहे, x हा एकापेक्षा मोठा, इट इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 5 आर इक्वल टू 5. 5पेक्षा लहान किंवा 5 बरोबर, म्हणजे 5 येईल, 3 आणि 5. सो P इज इक्वल टू इन ब्रॅकेट 3, 5. दिस इज द आवर आन्सर. सो चॉईस नंबर 3 सी हा पर्याय या ठिकाणी दिलाय. म्हणजे पहिल्या याच्यात पण सी हा पर्याय होता, दुसऱ्याचा पण सी हा पर्याय आहे. आपण तिसरं उदाहरण बघू बघा. P इज इक्वल टू 1, 2, -10. What type of set P is? What type of set P is? P हा कोणत्या प्रकारचा सेट आहे? ऑप्शन दिलेत बघा. पहिला ऑप्शन आहे नल सेट. सेकंड ऑप्शन आहे इनफायनाइट सेट. थर्ड ऑप्शन है फाइनाइट सेट. आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दिस. यापैकी कोणीच नाही. नन ऑफ दिस यापैकी कोणी. बघा लक्ष द्या. P इज इक्वल टू 1, 2, -10. म्हणजे 10 पर्यंतच्या नॅचरल नंबर्स. द नंबर्स अप टू 10 टाइप ऑफ नंबर्स आर नॅचरल नंबर्स. व्हॉट टाइप ऑफ सेट P इज? बघा पहिला पर्याय नल सेट. नल म्हणजे एकही एलिमेंट्स नाही, तो येणारच नाही. इनफायनाइट सेट, इतर शेवटचा अंक आहे 10, म्हणजे इनफायनाइट सेट येणार नाही. पुढचा आहे फायनाइट सेट, तो येऊ शकतो कारण शेवटचा अंक 10 आहे, पुढे डायडॅश नाही आहे, म्हणजे त्याला तो थांबला आहे तिथे. सो इथे सुद्धा तिसरा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचा येऊ शकतो. सी फायनाइट सेट. बघा चौथं उदाहरण आहे. परीक्षेमध्ये पहिल्या प्रश्नामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. बघा M युनियन N. एक्झाम्पल नंबर 4. M युनियन N इज इक्वल टू अप टू 6. 1, 2, 3, 4, 5, 6. M is equal to 1, 2, 4. M is equal to 1, 2, 4. Then which of the following represent the set N? म्हणजे N मध्ये कोणते घटक आहेत असा त्याचा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत बघा. 1, 2, 3. 1, 2, 3. बी पर्याय दिलेला आहे 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6. सी पर्याय आहे 2, 5, 6. डी पर्याय आहे 4, 5, 6. बघा लक्ष द्या. M युनियन N. युनियन याचा अर्थ काय होतो? सर्व मिळून. एक उदाहरण घेऊ आपण, तुमच्या लक्षात येईल युनियन म्हणजे काय. समजा A हा सेट आहे, त्याच्यामध्ये 1, 2, 3 आहे. B हा दुसरा सेट आहे, त्याच्यामध्ये 2, 3, 4 आहे. मग मला विचारलं A युनियन B किती? सर्व घटक रिपीट झाला तर एकदाच लिहायचा. 1 लिहा, 2 लिहा, 3 लिहा. आता 2 लिहिला आहे ऑलरेडी, तो लिहू नका. 3 पण लिहिलाय, तो पण लिहू नका. 4. सो A युनियन B इज इक्वल टू A संयोग संच B इज इक्वल टू 1, 2, 3, 4. तर या पद्धतीने या ठिकाणी बघा की 1 आहे, 2 पण आहे,
4 आहे. मग आता यम आणि एन मिळून हा संच तयार झालेला आहे. आता 1 2 4 आहेत. मग उरले कोणकोणते? एन बरोबर कोण कोण उरले? 3 5 आणि 6. 3 5 6. 1 2 4 ऑलरेडी तिथे आहेत. उरले कोण? 3 5 6. आता यम आणि एन मिळून बघा 1 2 3 4 5 आणि 6 या पद्धतीने. आता तो सेट आपल्याकडे आहे का ते बघू आपण. 3 5 6. 3 5 6चा सेट उत्तरात नाहीये. मग बघा 3 5 6चा सेट उत्तरात नाहीये, पण हा सेट आहे बघा 3 4 5 6. तर तुम्ही इथे 4 लिहू शकता. बघा यम 1 2 4 एन 3 4 5 6. तर 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 2 वेळा आहे तो कॉमन लिहिला. 5 आहे 6 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी हा याचा पर्याय आहे. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल सेट पाहिजे होता. कुठे आपण लिहिलाय तो? हा 3 5 6 हा सेट पाहिजे होता, पण उत्तरात तो सेट नाहीये. पण उत्तरात 4 असलेला सेट आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी असं त्याचा येऊ शकतो. अशा पद्धतीने उरलेले 2 गणित तुम्ही सोडवू शकतात. बघा खाली दुसरा प्रश्न आहे. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन क्वेश्चन. दुसरा प्रश्न आहे तो तुमच्या पुस्तकातला पान नंबर 17 वर. पान नंबर 17 वर दुसरा प्रश्न आहे बघा. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन क्वेश्चन. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा. पेज नंबर 70. प्रॉब्लेम सेट फर्स्ट. पेज नंबर 70. दुसऱ्यातलं पहिलं. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन्स इज अ सेट. बघा दुसरा प्रश्न त्याच्यातलं पहिलं. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन्स इज अ सेट. पहिला प्रश्न आहे कलर्स ऑफ द रेनबो. कलर्स ऑफ द रेनबो. दुसरं टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. Rich people in the village. Rich people in the village. आणि चौथं easy examples in the book. Easy examples in the book. आता बघा लक्ष द्या. प्रश्न असा आहे. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट. या चारहींपैकी सेटचं उदाहरण कोणतं म्हणजे संच कोणता. बघा खालून विचार करू आपण. इझी एक्झाम्पल्स इन द बुक. या पुस्तकातले सोपे उदाहरण. आता आपल्या वर्गामध्ये समजा 50 मुलं आहेत. सर्व 50 मुलांची बौद्धिक क्षमता काही सारखी नाहीये. म्हणून एखाद्याला एखादं गणित सोपं वाटेल, दुसऱ्याला ते कठीण वाटेल, किंवा दुसऱ्याला एखादं सोपं वाटेल ते पहिल्याला कठीण वाटेल. म्हणून हा सेट येणार नाही. इझी एक्झाम्पल्स इन द बुक हा सेटचं उदाहरण येणार नाही. दुसरं रिच पीपल इन द व्हिलेज. त्या खेड्यामधले सगळ्यात श्रीमंत लोक. आता कोणाच्या घरात किती पैसे आहेत हे आपल्याला माहिती नाही, म्हणून रिच पीपल इन द व्हिलेज असं आपल्याला काही सांगता येणार नाही. एखाद्याच्या घरामध्ये भरपूर पैसे असतील पण तो दाखवत नसेल असंही असू शकतं, किंवा एखादा कंगाल असेल पण तो बाहेर गाड्या उडवत असेल असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे हे पण आपल्याला सेटचं उदाहरण सांगता येणार नाही. तिसरं
टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. आता स्कूलचा कॅम्पस किती मोठा आहे आपल्याला माहित नाही. 10 एकरचा कॅम्पस असेल समजा, त्याच्यात सगळ्यात उंच झाड आपल्याला सांगता येणार नाही. पहिलं कलर्स ऑफ द रेनबो, हे मात्र पक्क उत्तर आहे. कलर्स ऑफ द रेनबो, इंद्रधनुष्यातील रंग, ते न बदलणारे आहेत. त्याच्यामुळे 7 कलर्स त्या ठिकाणी असतील. म्हणून दिस इज द व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ द गिवन सेट. दुसरा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. एन इंटरसेक्शन डब्ल्यू, एन इंटरसेक्शन डब्ल्यू. आता बघा, एन म्हणजे काय, सेट ऑफ नॅचरल नंबर. सो we can write this in this way, 1 2 3 4 5 up to infinity. W is the set of whole numbers. W represents the set of whole numbers. Whole number starts from 0 1 2 3. आता बघा, set of natural numbers starts from 1, set of whole numbers starts from 0. आता दोघांमध्ये सामायिक घटक कोणते, एन इंटरसेक्शन डब्ल्यू. याच्यामध्ये सामायिक घटक कोणते, 1 आहे, 1 आहे, 2 या प्रकारे. आता याच्यामध्ये बघा, तुमच्या पुस्तकामध्ये पर्याय दिलेत बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. एन इंटरसेक्शन डब्ल्यू मध्ये पहिला पर्याय बघा, ए 1 2 3 डॅश डॅश डॅश. बी मध्ये शून्यापासून सुरुवात आहे, सी 0 आहे आणि डी नल सेट आहे. कुठला उत्तर येऊ शकतं याच्या, विचार करा 5 मिनिटं. एन इंटरसेक्शन डब्ल्यू बघा, विचार करा. ऑप्शन नंबर 1 2 3 4 कुठला येईल, 1 मिनिट विचार करा, नंतर आपण त्याचं उत्तर सांगू. बघा, या ठिकाणी आपलं उत्तर आहे पहिलंच, ऑप्शन नंबर 1 1 2 3 डॅश 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 इन्फिनिटी पर्यंत. उरलेले 2 गणित सुद्धा तुम्ही सोडवू शकता. बघा, तिसरा प्रश्न आहे तुमच्या पुस्तकातला. तिसरा प्रश्न आहे बघा, प्रॉब्लेम सेट 1 पेज नंबर 17. तिसरा प्रश्न बघा, वाचा तो प्रश्न, वाचा. प्रश्न असा आहे, out of 100 persons in a group, 72 persons speak English, 43 persons speak French. Each one out of 100 persons speak at least one language. Then how many speak only English? How many speak only French? How many of them speak English and French both? बघा, सोपा प्रश्न एकदम. आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत किंवा एकूण लोक किती आहेत, तर 100 लोक आहेत. एकूण लोक किती आहेत, 100 आहेत. त्याच्यामध्ये बघा, 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश. 72 जे लोक आहेत ते इंग्लिश बोलतात. 43 पर्सन्स स्पीक फ्रेंच. 43 जे लोक आहेत ते फ्रेंच बोलतात. आणि आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलाय किंवा हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, फक्त इंग्लिश बोलणारे किती. दुसरा प्रश्न आहे, हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच, फक्त फ्रेंच बोलणारे किती. आणि हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ, दोघं इंग्लिश आणि फ्रेंच असे दोघं बोलणारे किती, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, सोपं काम आहे एकदम. टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती, 100. total number of persons is equal to 100. एकूण लोक आहेत 100. Let A be the set of persons who speak English. Let A be the set of persons who speak English. Who speak English. So I can write here number of A is equal to 72.
Now, let B be the set of persons who speaks French. Let B be the set of persons who speak French. French बोलणारे किती आहेत? 43. So number of B is equal to 43. Each one out of 100 persons speak at least one language. Each one out of 100 persons speak at least one language. Speak at least one language. म्हणजे 100 लोकांपैकी कोणीतरी एक जण एक भाषा बोलतो. म्हणजे थोडक्यात काय तर नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 100. आपल्याला सूत्र माहिती आहे बघा. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता ह्याच्यामध्ये हे माहिती आहे आपल्याला, हे माहिती, हे पण माहिती आहे, हे आपल्याला या ठिकाणी निघू शकतं. म्हणजे काय की जे फ्रेंच पण बोलतात आणि इंग्लिश पण बोलतात असा आकडा आपल्याला या समीकरणावरून मिळू शकतो. पुट द व्हॅल्यूज. 100 इज इक्वल टू नंबर ऑफ ए which are 72 plus number of V 43 minus हे आपल्याला माहित नाही, we don't know this thing. बघा 72 plus 3 and 2 5 7 and 4 11 115 100 minus number of A intersection B. If this term we can transfer here left hand side, so here number of A intersection B is equal to 115 minus this transfer to right hand side. 115 minus 100 is equal to 15. So number of A intersection B is equal to 15. म्हणजे फ्रेंच आणि इंग्लिश बोलणारे पण काय. आता बघा या ठिकाणी आपल्याला काढता येईल की हाऊ मेनी पर्सन्स. पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे की हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. फक्त इंग्लिश बोलणारे किती. आता बघा आपल्याला माहिती आहे की इंग्लिश बोलणारे तसे 72 आहेत, पण 15 पर्सन्स असे आहेत की जे फ्रेंच पण बोलतात इंग्लिश पण बोलतात. मग फक्त इंग्लिश बोलणारे आपल्याला काढायला लागतील या ठिकाणी. आता हे 15% जे आहेत ते कसे आहेत. 15% स्पीक बोथ लँग्वेज. 15% स्पीक बोथ लँग्वेज. 15 पीपल असे आहेत की जे दोघी भाषा बोलतात. पण आपल्याला प्रश्न त्यांनी असा विचारला आहे की हाऊ मेनी पर्सन्स हू स्पीक ओनली इंग्लिश. सो द नंबर ऑफ पर्सन्स हू स्पीक ओनली इंग्लिश इज इक्वल टू. आता आपल्याला माहिती आहे की इंग्लिश बोलणारे पर्सन्स किती आहेत 72 मायनस 15 की जे फ्रेंच पण बोलतात. हे 15 असे आहेत की याच्यामध्ये इंग्लिश बोलणारे पण आणि फ्रेंच बोलणारे पण आहेत. ते आपण वजा केले. 12तून 5 गेले 7, 5 1 7तून 2 गेले 7. सो 57 पर्सन्स आर हू स्पीक्स ओनली इंग्लिश. पुढचा प्रश्न आहे द नंबर ऑफ पर्सन्स हू स्पीक ओनली फ्रेंच. The number of persons who speak only French is equal to. आता फ्रेंच आणि इंग्लिश बोलणार किती आहेत 43. त्याच्यामधून 15 मायनस करा कारण की याच्यामध्ये इंग्लिश बोलणारे पण आहेत. या 15 मध्ये फ्रेंच बोलणारे तर आहेत पण इंग्लिश बोलणारे पण आहेत. ते वजा करा. 13तून 5 गेले 8. 4 minus 2. 28 persons who speak only French. अशा पद्धतीने आपण तो प्रश्न सोडवू शकतो. आता याच्यामध्ये बघा आपण मागे शिकलोय तुम्हाला की या पद्धतीने तर आपल्याला सोडवता येईलच, पण आपल्याला
व्हेन डायग्रामने पण हे गणित सोडवते. सोपं एकदम. व्हेन डायग्रामने सुद्धा हे गणित आपल्याला सोडवता येईल. बघा लक्ष द्या. टोटल पीपल आहेत 100. दिस इज द ई सेट. हा ए सेट आहे, हा बी सेट आहे. टोटल लोक आहेत 100. त्याच्यापैकी 72 हे इंग्लिश बोलणारे आणि फ्रेंच बोलणारे किती आहेत? 43 फ्रेंच बोलणारे आहेत. आता याच्यामध्ये 15 असे आहेत की जे फ्रेंच पण बोलतात आणि इंग्लिश पण बोलतात. मग प्युअर इंग्लिश बोलणारे आपल्याला काय करावं लागते? 72 - 15, 12 5 गेले 7, 57 फक्त इंग्लिश बोलणारे. 43 मधून 15 वजा केले 28 राहतील. हे फक्त फ्रेंच बोलणारे, हे फक्त इंग्लिश बोलणारे. बघा आपल्या उत्तराशी येतं गेले. तर व्हेन डायग्रामने सुद्धा आम्हाला हे गणित सोडवता येईल. बाकीचे गणित आपण नंतरच्या तासाला बघू.